नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर गणेश मुडेगावकर. आज आपण पाहणार आहोत सेट आणि नेट या विषयातील पेपर क्रमांक 1 जो अनिवार्य आहे सर्वांसाठी. त्याचा खरं तर आज आपण अभ्यास करणार आहोत. यामधील घटक क्रमांक 8 अर्थात युनिट नंबर 8 इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी याचा सविस्तरपणे आपण या 4 व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यास करणार आहोत. डॉक्टर हना जगताप सर, डॉक्टर के.जे. शिंदे सर आणि डॉक्टर किडगावकर सर यांनी सुविचार प्रकाशन यांच्या सोबतच एक खूप छान पुस्तकाची निर्मिती केलेली आहे. परंतु यासोबतच या सर्व घटकांची ओळख तुम्हाला खरं तर या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणि या पुस्तकाच्या माध्यमातून होत आहेच. परंतु तरी देखील त्यातील घटक क्रमांक 8 अर्थात युनिट नंबर 8 याची सविस्तर ओळख व्हावी, त्याची पूर्ण माहिती आपल्याला मिळावी म्हणून मी डॉक्टर गणेश मुडेगावकर तुमच्या समोर हे 4 व्हिडिओज सादर करत आहे, आपल्यासाठी ठेवत आहे. माझी खात्री आहे तुम्हाला हे व्हिडिओज नक्कीच आवडतील. चला तर मग पाहूयात युनिट नंबर 8 इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. सेटनेट पेपर 1 याचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा या पेपरमध्ये आपल्याला युनिट क्रमांक 8 इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी याचा स्वतंत्रपणे अभ्यास करावा लागतो. जेव्हा आपण युनिट क्रमांक 8चा विचार करतो तेव्हा या युनिट क्रमांक 8 मध्ये 4 सब पॉइंट्स आहेत. यातील पहिला जो पॉइंट आहे तो आहे ICT इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी जनरल ॲब्रिव्हिएशन्स अँड टर्मिनॉलॉजी. यातील जो दुसरा घटक आहे तो आहे बेसिक्स ऑफ इंटरनेट, इंट्रानेट, ईमेल, ऑडिओ अँड व्हिडिओ कॉन्फरन्सिंग. क्रमांक 3 आहे डिजिटल इनिशिएटिव्स इन हायर एज्युकेशन अँड फायनली फोर्थ वन इज ICT अँड गव्हर्नन्स. म्हणजे आपल्याला एकूण 10 युनिटपैकी युनिट क्रमांक 8 इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीमध्ये ह्या 4 सब पॉईंट्सचा अभ्यास करावा लागतो. यातील आपण बेसिक्स ऑफ इंटरनेट, इंट्रानेट, ईमेल, ऑडिओ अँड व्हिडिओ कॉन्फरन्सिंग याचा व्यवस्थितरित्या अभ्यास जो आहे तो या व्हिडिओमध्ये करणार आहोत. यामध्ये आपण काय पाहणार आहोत? बेसिक्स ऑफ इंटरनेट, इंट्रानेट, ईमेल आणि त्याचे सर्व डिटेल्स, तिथून पुढे असणारे ऑडिओ कॉन्फरन्सिंग आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग. म्हणजे एकत्रितरित्या आपण बेसिक्स ऑफ इंटरनेट, इंट्रानेट, ईमेल, ऑडिओ कॉन्फरन्सिंग अँड व्हिडिओ कॉन्फरन्सिंग याचा या व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत. चला तर मग पाहूयात आपण फर्स्ट पॉइंट बेसिक्स ऑफ इंटरनेट. बेसिक्स ऑफ इंटरनेट. विद्यार्थी मित्रांनो, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि याच्यासोबतच आपली आणखीन एक मूलभूत गरज आता जी निर्माण झालेली आहे ते म्हणजे इंटरनेट. मग इंटरनेट म्हणजे नक्की आहे काय आणि त्याचे बेसिक्स खरं तर आपण कधी अभ्यासलेत का, त्याचा कधी स्वतंत्रपणे विचार केलाय का, तो आपण या ठिकाणी करणार आहोत. इंटरनेट इज अ ग्लोबल सिस्टीम of interconnected computer networks that use the standard internet protocol suite, that is TCP or IP, to serve millions of users worldwide. म्हणजे थोडक्यात काय की अशी एक ग्लोबल सिस्टीम आहे की जी कम्प्युटर आणि नेटवर्क्स यांना एकत्रितपणे जोडते आणि हे जोडण्यासाठी त्यांनी एक स्टँडर्ड इंटरनेट प्रोटोकॉल जे आहे ते त्यांनी डिफाईन केलेलं आहे. IP ॲड्रेस आपण त्याला वेगळ्या अर्थानं म्हणतो. तर ह्या सर्व गोष्टी एकत्रित जोडतात आणि खरं तर लाखो करोडो लोकांना याच्यामुळे आपण ॲक्सेस देऊ शकतो, कनेक्टिव्हिटी देऊ शकतो. अशा एका सिस्टीमला आपण इंटरनेट असं म्हणतो. इट इज प्रोबेबली द लार्जेस्ट WAN. The Department of Defense of USA created Advanced Research Projects Agency ARPA in response to the Soviet Union's launching Sputnik in 1957. म्हणजे खरं तर याचा विचार जेव्हा आपण करतो तेव्हा जगामध्ये याचा खूप वेगळ्या पद्धतीने वापर केलेला गेला नव्हता.
आता USAचा जेव्हा विचार करतो आपण, तेव्हा त्यांनी ॲडव्हान्स रिसर्च प्रोजेक्ट्स एजन्सी ARPA ज्याला किंवा ARPA असं म्हणतात, त्यांनी खरं तर ही जी सिस्टीम आहे ती डेव्हलप केली. याचं कारण असं होतं की रशिया किंवा सोव्हिएत युनियन लॉन्चिंग स्पुटनिक इन 1957 1957मध्ये जेव्हा स्पुटनिक हा त्यांनी ग्रह सोडला किंवा उपग्रह सोडला आणि त्यानंतर तिथून पुढे मग ह्या सर्व गोष्टी सुरू झाल्या आणि याचाच एक रिस्पॉन्स आहे की USAने पण हे असं एक नेटवर्क तयार करण्यासाठी सुरुवात केलेली होती. दिस नेटवर्क इज पॉप्युलरली नोन ॲज ARPANET. The complete network, including the backbone and the regional networks, was called NSF-NET. म्हणजे थोडक्यात काय की ह्या सर्व गोष्टींचा एकत्रित विचार केला तर ARPANET आणि पुढे इंटरनेटचा विस्तार जो आहे तो संपूर्ण जगभरामध्ये होत गेला. इथून पुढची जी संकल्पना आपल्याला लक्षात घ्यायची ती म्हणजे टोपोलॉजी. इंटरनेटसाठी ही गोष्ट खरं तर लक्षात घेणं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. इथे एक एक्झाम्पल मी तुम्हाला दिलेलं आहे पहा, फुल मेश म्हणून ती एक टोपोलॉजी. म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल की एक मेन सिस्टीम आहे आणि ती इतर सर्व सिस्टीमशी इंटरकनेक्टेड आहे आणि ह्या सर्व सिस्टीम सर्वांशी एकत्रित ज्या आहेत त्या कनेक्टेड आहेत. थोडक्यात तुमच्या ही संकल्पना लक्षात आली असेल की सर्व सिस्टीम एकत्रितपणे जेव्हा जोडल्या जातात तेव्हा आपण त्यांना टोपोलॉजी असं म्हणतो. बघूयात मग टोपोलॉजी म्हणजे नक्की काय. द फिजिकल टोपोलॉजी ऑफ अ नेटवर्क रेफर्स टू द configuration of cables, computers and other peripherals or simply as arrangement of computers. म्हणजे टोपोलॉजी म्हणजे काय तर फिजिकली तुम्ही जेव्हा नेटवर्क असतील ते एकत्र केलेले असतील कशाच्या माध्यमातून, केबल्सच्या माध्यमातून, कम्प्युटर्सच्या माध्यमातून, वेगवेगळ्या हार्डवेअरच्या माध्यमातून, पेरिफेरल्सच्या माध्यमातून किंवा सरळ सरळ ते कम्प्युटर्स एकत्रित जोडलेले असतील. अशा सर्व गोष्टी जेव्हा एकत्रित येतात तेव्हा आपण त्याला टोपोलॉजी असं म्हणतो. Here, the workstation or node refers the computer systems which are in the network. म्हणजे थोडक्यात काय की तुमचं वर्कस्टेशन असेल किंवा कम्प्युटर सिस्टीम जे असतील ते एकत्रित जेव्हा नेटवर्कमध्ये जोडल्या जातात तेव्हा देखील टोपोलॉजी तुमच्यासमोर जी आहे ती डिफाईन केली जाते. मग जेव्हा आपण बेसिक्स ऑफ इंटरनेटमध्ये विचार करतो टोपोलॉजीचा तर त्याच्यामध्ये 4 ते 5 प्रकारचे टोपोलॉजी त्यांनी आपल्याला सांगितलेल्या आहेत. त्यातली जी फर्स्ट टोपोलॉजी आहे ती आहे बस टोपोलॉजी. Here, every computer is connected to main or a single cable like a bus. म्हणजे थोडक्यात काय बस सारखी एकत्रित ती जी आहे बसमध्ये जसे सर्व प्रवासी एकत्रित प्रवास करतात अगदी त्याच पद्धतीने या दोन्ही तुम्हाला फिगर्समध्ये लक्षात येईल की एका वायरवरती हे सर्व गोष्टी जे आहेत ते एकत्रित जोडलेले असतात. विशेषतः तुम्हाला हे सेकंड फिगरमध्ये लक्षात येईल की सर्व्हर, प्रिंटर, लॅपटॉप, वर्कस्टेशन्स आणि परत वेगळे वर्कस्टेशन्स आहेत आणि लॅपटॉप आहे हे सर्व एकाच केबलवरती एका वायरवरती जोडलेले आहेत. या पद्धतीने जेव्हा ती टोपोलॉजी कार्यरत असते तेव्हा त्याला आपण बस टोपोलॉजी असं म्हणतो. सेकंड टोपोलॉजी इज स्टार टोपोलॉजी. द नेम इट सेल्फ टेल्स अस द स्टोरी. म्हणजे काय, देर इज अ हब और स्विच बॉक्स टू विच ऑल वर्कस्टेशन्स आर डायरेक्टली कनेक्टेड. म्हणजे एक हब असेल, एक स्विच असेल आणि याला बाकीचे सर्व कनेक्टर जे आहेत म्हणजे कम्प्युटर असतील, बाकीच्या सर्व गोष्टी असतील त्या सर्व कनेक्टेड असतात आणि ते कसे असतील तर त्या स्टारमध्ये असतील. या दोन्ही फिगर्समध्ये तुमच्या लक्षात येईल की कम्प्युटर असेल, प्रिंटर असेल, बाकीच्या सर्व गोष्टी ज्या आहेत ते एकत्रितपणे या ठिकाणी जोडलेले असतात आणि ही जी असते टोपोलॉजी त्याला आपण स्टार टोपोलॉजी असं म्हणतो. त्यानंतर आपण जेव्हा पुढच्या टोपोलॉजीचा विचार करतो तेव्हा ती टोपोलॉजी आहे रिंग टोपोलॉजी. हिअर एव्हरी डिव्हाइस हॅज एक्झॅक्टली 2 नेबर्स. म्हणजे थोडक्यात काय की रिंग जी आहे ते कम्प्लीट याच्यामध्ये जे आहे ते जोडलेली असते किंवा त्या पद्धतीने होतं. म्हणजे प्रत्येक एक कम्प्युटरला त्याचा एक शेजारी जो आहे तो उजवीकडे आणि दुसरा शेजारी डावीकडे हा जो आहे तो कनेक्टेड असतोच आणि हे जेव्हा अशा पद्धतीचे कनेक्शन्स असतात या दोन्ही फिगरमध्ये तुम्हाला दिसेल की 1 2 3 4 असंही दिसेल किंवा डाव्या बाजूला तुमच्या दिसत असेल तुम्हाला तर रिंग टोपोलॉजीमध्ये प्रत्येक कम्प्युटर एकाशी, प्रत्येक PC एकाशी जोडलेला आहे. किंवा असं म्हणता येईल या फिगरमध्ये रिंग टोपोलॉजीच्या सेकंड फिगरमध्ये 1 इज कनेक्टेड विथ 4 and 2, 3 is connected with 4 and 2. असे या पद्धतीने 4 is connected with 3 and 1, 2 is connected with 1 and 3. या पद्धतीने जेव्हा ही टोपोलॉजी डिफाईन होते तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, रिंग टोपोलॉजी. तिथून पुढची जी टोपोलॉजी आहे ती आहे मेश टोपोलॉजी. एव्हरी कम्प्युटर इज कनेक्टेड टू अनदर सो मेसेज कॅन टेक एनी पाथ. आणि म्हणजे तुमच्या असं लक्षात आलं असेल की कुठल्या तरी एकाच पद्धतीने नाही तर एकच कम्प्युटर वेगवेगळ्या कम्प्युटरशी वेगवेगळ्या पद्धतीने जो आहे तो कनेक्टेड आहे किंवा एकाच वेळेस सर्व कम्प्युटरशी तो जो आहे तो कनेक्ट झाला. त्यामुळे तुम्ही या टोपोलॉजीमधून सर्व कम्प्युटरकडनं पाथ किंवा मेसेज घेऊ शकता आणि त्यांना एकत्रित मेसेज पाठवू देखील शकता. पुढची जी टोपोलॉजी आहे ती आहे ट्री टोपोलॉजी. इट इज
अ कॉम्बिनेशन ऑफ 2 or more स्टार नेटवर्क्स. आपण स्टार टोपोलॉजी पाहिलेली आहे पहा. आणि जेव्हा हे 2 स्टार 3 स्टार नेटवर्क्स एकत्रित येतील, ते एका हबमध्ये एकत्रित येतील आणि तिथून जे पुढे डिफाईन होईल ते ट्री टोपोलॉजी डिफाईन होईल. जसं आपल्याला ट्री डायग्राम माहिती आहे, त्याच पद्धतीने त्याच आधारावरती ही टोपोलॉजी जी आहे ती या ठिकाणी इम्प्लिमेंट केलेली असते. म्हणजे थोडक्यात आपण बेसिक्स ऑफ इंटरनेटचा जेव्हा विचार करतो आणि जेव्हा कनेक्शन्स किंवा कनेक्टिव्हिटी आपल्यासमोर येते, तेव्हा या 4-5 पद्धतीने कम्प्युटर्स आणि सिस्टीम्स किंवा सर्वच लोक नेटवर्कमध्ये एकत्रित जोडलेले असतात. टेक्निकली अ मशीन इज ऑन द इंटरनेट इफ इट रन्स द TCP और IP प्रोटोकॉल स्टॅक. म्हणजे थोडक्यात काय की एका मशीनला जेव्हा आपण इंटरनेट कनेक्ट करतो, म्हणजेच थोडक्यात काय तर IP ॲड्रेसने ती सिस्टीम जी आहे ती इतर सर्व सिस्टीमसोबत जी असते ती कनेक्ट झालेली असते. इट हॅज अन IP ॲड्रेस अँड हॅज द एबिलिटी टू सेंड IP पॅकेट्स टू ऑल अदर मशीन्स ऑन द इंटरनेट. म्हणजे थोडक्यात IP ॲड्रेसच्या मदतीनेच आपण सर्व मशीनसोबत इंटरनेटमधून किंवा इंटरनेटच्या माध्यमातून जे आहे ते जोडलेले असतो. तिथून माहितीची देवाणघेवाण आपली सुरू असते. द सॉफ्टवेअर रिसोर्सेस एक्झिस्ट इन द फॉर्म ऑफ फाइल्स ऑफ डेटा which needs to be moved between 2 specific computer systems for the purpose of sharing. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सॉफ्टवेअर किंवा त्याचे जे रिसोर्सेस आहेत ते जे असतात ते सर्व काय करतात, माहिती कलेक्ट करतात ते डेटाच्या स्वरूपात. त्यावरती मग त्याचं रूपांतर इन्फॉर्मेशन केलं जातं आणि 2 कम्प्युटरमध्ये जेव्हा तुम्हाला शेअरिंग करायची असेल तेव्हा इंटरनेट किंवा ह्या IP ॲड्रेसच्या माध्यमातून ती जी आहे ती माहिती शेअर केली जाते. फॉर सच टाईप ऑफ कम्युनिकेशन वी मे रिक्वायर 2 थिंग्स अँड दे आर ॲज फॉलोज. आणि हे जर सगळं आपल्याला एकत्रित करायचं असेल, माहितीची देवाणघेवाण करायची असेल, इंटरनेटमध्ये आपल्याला जोडलं जायचं असेल, तर त्यातली पहिली गोष्ट आहे ॲड्रेस फॉर कम्युनिकेशन. ही पहिली गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट आहे अ सिक्युअर मीन्स फॉर मुव्हिंग डाटा इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रॉनिक सिग्नल्स. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे तो डेटा आपल्याला सिग्नल्सच्या माध्यमातून पाठवायचा आहे. तो कसा पाठवायचा? वी नीड रूल्स मीन्स प्रोटोकॉल्स फॉर सेंडिंग अँड रिसिव्हिंग फाईल्स. मग त्यासाठी एक प्रोटोकॉल जो आहे तो डिफाईन केलेला आहे. आपण ह्या शब्द ऐकले असतील पहा, ॲनालॉग टू डिजिटल, डिजिटल टू ॲनालॉग. आणि मग त्याच्यासाठी ते जे आहे ते प्रोटोकॉल्स ते डिफाईन केलेले असतात. देर आर बेसिकली 2 सेट्स ऑफ रूल्स ऑर प्रोटोकॉल्स फॉर द पर्पज सच ॲज ट्रान्समिशन सेंट्रल प्रोटोकॉल अँड इंटरनेट प्रोटोकॉल. म्हणजे थोडक्यात तुमच्या लक्षात आले असेल की बेसिकली 2 सेट ऑफ रूल्स आहेत याच्यासाठी किंवा डेटा ट्रान्समिशनसाठी. पहिला आहे तो TCP आणि दुसरा आहे तो IP. म्हणजे थोडक्यात काय, ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल तरी असेल किंवा इंटरनेट प्रोटोकॉल तरी असेल. नेटवर्क्स number is assigned by Network Information Center, that is NIC, to avoid possibility of any conflict. आणि खरं तर भविष्यात कुठलीही अडचण येऊ नये म्हणून NIC ज्याला आपण म्हणतो ती काय करते, तर प्रत्येकाला एक नेटवर्क नंबर ज्याला IP ॲड्रेस आपण म्हणतो त्यांना दिलेला असतो. त्यात ही गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल. द लोएस्ट IP ॲड्रेस इज 0000 अँड द हायेस्ट इज 255 255 255 255. म्हणजे थोडक्यात काय की ह्या IP ॲड्रेस याच्यामध्येच सर्व कम्प्युटरचे IP ॲड्रेस जे आहेत ते डिफाईन होतील. द IP ॲड्रेस स्पेसिफाईज अ कम्प्युटर वेअर द इन्फॉर्मेशन इज प्रेझेंट, दॅट इज द फिजिकल डोमेन ऑर द इंटरनेट. म्हणजे थोडक्यात तुमची ही गोष्ट लक्षात आलेली असेल की IP ॲड्रेस जो आहे तो स्पेसिफाय करतो की कम्प्युटर कुठे, इन्फॉर्मेशन कुठे आणि कुठल्या कम्प्युटरवरून म्हणजे कुठल्या IP ॲड्रेसने कुठून आपल्याला ती माहिती मिळते आहे. थोडक्यात काय की तुमचं डोमेन, तुमचा IP ॲड्रेस, तुमचे ट्रान्सफर प्रोटोकॉल्स, ह्या सर्व गोष्टींचं एकत्रीकरण जेव्हा होतं तेव्हा डेटा ट्रान्समिट होतो आणि तोच आपण इंटरनेट या स्वरूपात जो असतो तो वापरत असतो. खरं तर आपल्याला हा प्रश्न पडलेला असेलच की हू गव्हर्न्स इंटरनेट. द अल्टिमेट ऑथॉरिटी ऑफ इंटरनेट रेस्ट विथ इंटरनेट सोसायटी ISOC, अ व्हॉलंटरी मेंबरशिप ऑर्गनायझेशन विथ अन ऑब्जेक्टिव्ह टू प्रमोट ग्लोबल इंटरचेंज ऑफ इन्फॉर्मेशन. म्हणजे आपल्याला ही गोष्ट माहिती असायलाच हवी की इंटरनेट सोसायटी जी आहे ती हे सर्व गोष्टी ज्या आहेत ते रन करत असते. अनदर ऑथॉरिटी इज अ ग्रुप ऑफ इन्व्हायटेड व्हॉलंटियर्स कॉल्ड इंटरनेट आर्किटेक्चर बोर्ड IAB. द IAB सेट्स स्टँडर्ड्स अँड प्रोव्हाइड्स इंटरनेट ॲड्रेस. याच्यासोबतच IAB नावाची संस्था आहे ती देखील याच्यामध्ये काम करत असते. मेन ॲप्लिकेशन्स ऑफ इंटरनेट वेन इंटरनेट स्टार्टेड इट हॅड 5 मेनली ॲप्लिकेशन्स अँड दे आर लिस्टेड बिलो. म्हणजे थोडक्यात जेव्हा आपण इंटरनेटची सुरुवात केली
तेव्हा सर्वात महत्त्वाच्या 5 गोष्टी आपण डिफाईन केलेल्या होत्या, सांगितलेल्या होत्या की इंटरनेटच्या माध्यमातून आपल्याला या 5 महत्त्वाच्या गोष्टी करायच्या आहेत. कुठल्या कुठल्या बरं? फर्स्ट थिंग ईमेल्स, सेकंड न्यूज, थर्ड रिमोट लॉग इन, फोर्थ फाईल ट्रान्सफर अँड फिफ्थ रिसर्च. म्हणजे आपण इंटरनेटचा वापर जेव्हा सुरू केला, इंटरनेट आपण जेव्हा लॉन्च केलं, तेव्हा महत्त्वाच्या टॉप 5 प्रायोरिटीज आपण या ठरवलेल्या होत्या. कोणत्या कोणत्या? ईमेल्स, न्यूज, रिमोट लॉग इन, फाईल ट्रान्सफर अँड रिसर्च. इथून पुढचा जो घटक आपल्याला खरं तर खूप महत्त्वाचा आहे आणि तो अभ्यासायचा आहे, तो आहे हार्डवेअर रिक्वायरमेंट्स फॉर द इंटरनेट. मग तुम्हाला इंटरनेट जर वापरायचं असेल तर कुठल्या कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि ते वापरायला लागतात. सर्वात पहिली गोष्ट लागते, जर PCला तुम्हाला जर ते कनेक्ट करायचं असेल तर ते म्हणजे मोडेम. त्यात मॉड्युलेटर आणि मॉड्युलेटर. आत्ताच मी तुम्हाला म्हणलेलो पहा की ॲनालॉग टू डिजिटल आणि डिजिटल टू ॲनालॉग हे जे कन्व्हर्जन आहे ते मोडेमच्या माध्यमातून होतं आणि म्हणून त्याला आपण मॉड्युलेटर डिमॉड्युलेटर असं म्हणतो. त्यासोबतच ते कनेक्शन आल्यानंतर हबला दिलं जातं, ते प्रॉपर ब्रिज करायला लागतं, त्याला राउटर देखील लागतं आणि गेटवे देखील लागतो. या बाजूच्या फिगरमध्ये तुम्हाला ह्या सर्व गोष्टी लक्षात येतील. पहा की इंटरनेट प्रोव्हायडर जे आहेत किंवा इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर जे आहेत ते तुम्हाला टॉवरच्या माध्यमातून, त्यानंतर ॲडॅप्टरच्या माध्यमातून मोडेमला देतील. तिथून मग ते मोडेम जे आहे ते PCला जोडलं जाईल आणि या पद्धतीनेच ही जी सिस्टीम आहे ती इम्प्लिमेंट होते. थोडक्यात ह्या सर्व हार्डवेअरची रिक्वायरमेंट आपल्याला इंटरनेट आपल्या PCला कनेक्ट करण्यासाठी लागते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सॉफ्टवेअर रिक्वायरमेंट्स फॉर द इंटरनेट. काय काय लागतं बरं आपल्याला? हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल म्हणजे HTTP. तुम्हाला माहितीच असेल की जेव्हा आपण इंटरनेट आपलं जे एक्सप्लोरर सुरू करतो, गुगल सुरू करतो, तेव्हा साईटच्या अगोदर हा HTTP हा जो आहे त्या ठिकाणी तुम्हाला दिसत असतो. पहा, दुसरी गोष्ट म्हणजे इंटरनेट मेसेज ॲक्सेस प्रोटोकॉल, ह्याची देखील तुम्हाला गरज असते. सिक्युअर सॉकेट्स लेअर SSL, देन ट्रान्सफर कंट्रोल प्रोटोकॉल ज्याची आपण आत्ता सविस्तर माहिती पाहिली, DCP और इंटरनेट प्रोटोकॉल IP, ही पण गोष्ट महत्त्वाची असते. फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल, जर माहिती शेअर करायची असेल तर त्याची पण गरज असते. ट्रायव्हल फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल याची देखील आपल्याला गरज असते. सिम्पल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल SMTP याची गरज असते. टेलनेट, हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज HTML याची पण गरज असते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्टँडर्डाइज जनरल मार्कअप लँग्वेज SGML, हे पण तेवढंच गरजेचं असतं. आणि इथून पुढे जो नवीन शोध आहे तो आहे युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर URL यांची देखील किंवा या पद्धतीच्या सर्व सॉफ्टवेअरची आपल्याला बेसिक्स ऑफ इंटरनेटमध्ये जेव्हा आपल्याला विचार करतो नवीन इंटरनेट कनेक्शन आपल्या सिस्टीममध्ये सुरू करायचं असतं, तेव्हा एवढ्या सगळ्या गोष्टी ज्या असतात एकत्रित त्या ठिकाणी सॉफ्टवेअरच्या माध्यमातून कार्यरत असतात. मग आपण जेव्हा मेन इंटरनेट कनेक्शन्स आणि त्याचे ऑप्शन्स यांचा विचार करतो तेव्हा कोणत्या कोणत्या स्वरूपात आपल्याला इंटरनेट कनेक्शन मिळू शकतं, ते म्हणजे डायल अप कनेक्शन मिळतं, केबल TV कनेक्शन मिळतं, डिजिटल सबस्क्रायबर लाईन जी आहे त्याला DSL असं म्हणतात त्यातून मिळू शकतं, डायरेक्ट सॅटेलाईट कनेक्शन मिळू शकतं, ब्लूटूथच्या माध्यमातून देखील मिळू शकतं आणि ब्रॉडबँडच्या माध्यमातून सुद्धा मिळू शकतं. आणि मला असं वाटतं यातील कुठल्या ना कुठल्या पद्धतीचं एक कनेक्शन आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये आपण वापरत असतो. थोडक्यात काय मित्रांनो, तुमच्या ही गोष्ट लक्षात आली असेल की आपण जेव्हा बेसिक्स ऑफ इंटरनेट यांचा विचार करतो तेव्हा आपल्याला ही गोष्ट लक्षात आली पाहिजे की TCP, IP, हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि मग त्याचे कनेक्शन्स यांचा एकत्रित जेव्हा विचार करतो तेव्हा ही बाब आपल्या लक्षात येते की बेसिक्स ऑफ इंटरनेट या सर्व घटकांनी मिळून जे आहे ते डिफाईन केलेलं आहे, आपल्याला सांगितलेलं आहे. आणि याचा वापर आपण कुठे कुठे करतो हे तर तुमच्यासमोर या ठिकाणी दिसतच आहे. आता याच्यानंतर जो आपण पुढचा घटक पाहणार आहोत यातला जो पुढचा मुद्दा आहे तो आहे इंटरनेटचा जेव्हा आपण विचार करतो त्यातली सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे हे जे नेटवर्क असतं ते प्रायव्हेट नेटवर्क असतं. इट वॉज क्रिएटेड ओनली फॉर द एम्प्लॉईज फ्रॉम वन कंपनी टू इम्प्रूव्ह देअर कम्युनिकेशन. म्हणजे थोडक्यात काय की एम्प्लॉईजमध्ये जे असते ते कम्युनिकेशन अगदी व्यवस्थितरित्या चालावं हा त्याचा महत्त्वाचा उद्देश असतो. अँड इंटरनेट इज अन आयडियल वे टू कम्युनिकेट इन अ सिक्युअर एन्व्हायरमेंट. म्हणजे थोडक्यात काय की ही जी इन्फॉर्मेशन आहे ती विदिन कंपनी असली पाहिजे, बाहेर कुठेही जाता कामा नये अशी जी काळजी घेतली जाते ती इंटरनेटमध्ये घेतली जाते. इंटरनेट इज अ कलेक्शन ऑफ रिसोर्सेस टू विच ओनली इंटरनल युजर्स हॅव ॲक्सेस. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या इंटरनेट आणि इंट्रानेटचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा इंट्रानेटमध्ये ही गोष्ट खूप महत्त्वाची असते की हे सोर्सेस जे आहेत ते फक्त आणि फक्त इंटरनल युजर्ससाठीच ते असतात आणि त्याचा ॲक्सेससुद्धा त्यांना
त्यांच्यापर्यंतच मर्यादित ठेवायचा असतो. इंटरनेट्स आर ऑफन सेपरेटेड फ्रॉम द इंटरनेट बाय युझिंग अ फायरवॉल. आणि फायरवॉलचा वापर करून इंटरनेट जे आहे ते त्यांनी डिफाईन केलेलं असतं. इंटरनेट्स हेल्प टू ओव्हरकम सम ऑफ द लिमिटेशन्स ऑफ एक्झिस्टिंग लोकल अँड वाईड एरिया नेटवर्क्स, लॅन्स अँड वॅन्स. खरं तर इंटरनेटचा आपण जेव्हा वापर करतो तेव्हा खरं तर काही त्याला लिमिटेशन्ससुद्धा आहेत, परंतु आपण त्याचा वॅन किंवा लँडचा जर एकत्रित आणि चांगल्या पद्धतीने वापर केला तर त्यामधून सुद्धा आपण खरं तर वेगळ्या अर्थानं बाहेर पडू शकू, त्याचा चांगल्या रीतीने वापर करू शकू. इंटरनेटमध्ये आणखीन एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे की इंटरनेट ॲज टेक्नॉलॉजी एनेबलर्स brings the resources to the users in a specific domain of interest. The ways to authenticate users are as follows. म्हणजे थोडक्यात काय की इंटरनेटचा वापर जर तुम्हाला करायचा असेल आणि तुम्हाला युजर्सला जर ऑथेंटिकेट करायचं असेल, परमिशन द्यायची असेल, तर ते करण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी करणं खूप महत्त्वाचं असतं. काय असतं बरं? इंटरनेट तुम्हाला एस्टॅब्लिश करायचं तर काय महत्त्वाचं आहे बरं? तर सर्व्हर परमिशन्स बेस्ड ऑन ऑथेंटिकेशन. म्हणजे थोडक्यात काय की तुम्हाला सर्व्हरमधून ही परमिशन द्यायला हवी. दुसरी गोष्ट डेटा बेस्ड ऑथेंटिकेशन, की तुम्हाला तो डेटाबेस वापरायचा आहे का, मग तो कशा रीतीने वापरायचा त्याची जी आहे ती परवानगी. मग फायरवॉल असवायला पाहिजे. IP जे असेल त्याच्यामधून तुम्हाला ऑथेंटिकेट करता यायला पाहिजे. डेटाबेसचा जो ॲक्सेस आहे, SQL सर्व्हर आहे, MySQL आहे, याच्यासाठी ॲक्सेस द्यायचा आहे का, XML याचा वापर कसा असेल, HTML बेस काही फॉर्म्स असतील त्यांचा वापर कसा करायचा आहे, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेब स्क्रिप्टिंग असेल तर ती तुम्हाला डिफाईन करायची असेल तर ते पण तुम्हाला या ठिकाणी विचारात घ्यावं लागतं. म्हणजे थोडक्यात काय की इंटरनेट ही टेक्नॉलॉजी जर तुम्हाला रिसोर्सेससाठी वापरायची असेल तर ह्या सर्व गोष्टींचा एकत्रित तुम्हाला विचार करावा लागतो, अभ्यास करावा लागतो. इंटरनेट ऑफर सेव्हरल फॅसिलिटीज दॅट एड नॉलेज शेअरिंग अँड दे आर ॲज फॉलोज. म्हणजे थोडक्यात काय की इंटरनेटचा आपण जेव्हा वापर करतोय तेव्हा काही फॅसिलिटीज तुम्हाला मिळतात. त्यातली पहिली फॅसिलिटी ही आहे इझी टू ॲक्सेस अँड यूज. म्हणजे थोडक्यात तुम्हाला काय होतो की ॲक्सेस जो आहे तो लिमिटेड आहे, त्यामुळे पटकन तुम्हाला तो ॲक्सेस मिळतो आणि सर्वांसाठी तुम्ही ते वापरू शकता. युनिव्हर्सल ॲक्सेस टू इन्फॉर्मेशन, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे ठराविक लोकांपुरतच जे आहे ते मर्यादित आहे, त्यामुळे तुम्हाला केव्हाही कुठूनही त्या सर्व्हरपर्यंत पोहोचता येतं आणि सहज तुम्हाला ते ॲक्सेस मिळू शकतो. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे पर्सन टू पर्सन इंटरॅक्शन. याच्यामधला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की विदिन कंपनी एम्प्लॉई टू एम्प्लॉई असेल, तो तुमचा जो कनेक्टिव्हिटीचा जो भाग आहे मग तो कुठेही तुम्ही असाल तरी ते तुम्ही मेलच्या माध्यमातून असेल, कम्प्युटर कॉन्फरन्सिंग असेल किंवा वेगवेगळ्या लोकेशन्समध्ये जरी असाल तुम्ही तरी त्या ठिकाणी तुमचं कनेक्शन जे आहे ते एकदम प्रॉपर एस्टॅब्लिश होऊ शकतं. ते कशाच्या माध्यमातून? तर ते इंटरनेटच्या माध्यमातून. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इन्फॉर्मल नेटवर्क आहे की याच्यामधून तुम्हाला होतं काय की कॉन्टॅक्ट जे आहेत ते पटकन अगदी इन्फॉर्मल वेने जे आहेत ते ॲक्सेस होतात, आणि ही याची सगळ्यात मोठी फायदे. यातून पुढचा जो आपल्याला अभ्यासाचा घटक आहे तो आहे ईमेल. ईमेलचा जो विचार करतो आपण तेव्हा तो आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य घटक झालेला आहे. बऱ्यापैकी आपण जे आता सध्या शेअरिंग आहे, नॉलेज शेअरिंग किंवा बाकीच्या गोष्टी असतील, कॉन्टॅक्ट्स असतील, तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या ईमेलसोबत आपण जोडलेल्या आहेत. म्हणजे मग काय आहे बरं इलेक्ट्रॉनिक मेल आणि त्याचा वापर कशा रीतीने करतो, काय आपल्या इव्हन कम्प्युटरमध्ये असेल, मोबाईलमध्ये असेल, त्याचा वापर कशा रीतीने करतो आपण बघूयात. इट इज द ट्रान्समिशन ऑफ टेक्स्ट बेस्ड मेसेजेस अमॉंग नेटवर्क कम्प्युटर्स. म्हणजे थोडक्यात काय होतं की टेक्स्ट बेस्ड मेसेजेस जर आपल्याला पाठवायचे असतील, नेटवर्किंग जेव्हा आपण असेल किंवा इंटरनेटच्या माध्यमातून, तेव्हा इलेक्ट्रॉनिक मेल किंवा ईमेलचा वापर केला जातो. ईमेल is one of the earliest and most basic messaging resources on the internet, and in many ways it still acts as the lowest common denominator for computer communications. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुरुवातीपासून आजपर्यंत ईमेल हे सर्वात पॉप्युलर आणि खूप सोपी जी आहे ते मेसेजिंगसाठी, टेक्स्ट मेसेजिंगसाठी वापरली जाणारी पद्धत आहे. मग ईमेलच्या ज्या सर्व्हिसेस आहेत त्या कोणत्या कोणत्या आहेत, त्याच्या टाईप्स कोणत्या ते आपण पाहूयात. फ्री वेब बेस्ड ईमेल सर्व्हिसेस, प्राइज्ड वेब बेस्ड ईमेल सर्व्हिसेस आणि प्रायव्हेट ईमेल सर्व्हिसेस. यातली फ्री वेब सर्व्हिस जे आपल्याला माहितीच आहे, जीमेल, याहू,
रेडिफ अशा काही आहेत ज्या फ्री आपल्याला अकाउंट त्या माध्यमातून देतात आणि त्या मग आपण फ्री वापरतो. काही प्राइस्ड वेब बेस्ड ईमेल सर्व्हिसेस असतात, विशेषतः कंपन्यांमध्ये जी सूट वगैरे जे आहे ते विकत घेतलं जातं. आणि प्रायव्हेट ईमेल सर्व्हिस की तुम्हाला जे आहे ते एकदम काय म्हणतात त्याला की स्वतःपुरतंच ते ईमेल अकाउंट जे आहे ते शेअर करायचं आहे. लोकांना ती माहिती किंवा तो जो ॲक्सेस आहे तो ओपन ॲक्सेस नाही मिळाला पाहिजे तुमच्या ईमेल अकाउंटचा, किंवा शेअर केलं तरी त्याच्यावरती स्पॅम मेसेजेस जे आहेत ते नाही आले पाहिजेत. यासाठी देखील तुम्ही प्रायव्हेट मेल सर्व्हिस वापरू शकता. मग ईमेल अकाउंट कोणत्या पद्धतीचे असतात ते असतात पॉप किंवा IMAP अकाउंट, ईमेल फॉरवर्डर अकाउंट, मेलिंग लिस्ट अकाउंट, ॲटो रिस्पॉन्डर अकाउंट, ईमेल ब्लॅक होल अकाउंट आणि ईमेल बाउन्सर अकाउंट. अशा पद्धतीने जे आहे ते ईमेल अकाउंट आपण पाहत असतो. तिथून पुढे आपण जेव्हा ईमेलच्या स्ट्रक्चरचा विचार करतो तेव्हा काही गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत आणि त्यातील काही महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी मी तुमच्यासमोर मांडणार आहे. पहा की ईमेल जेव्हा आपण स्ट्रक्चर करत असतो, मांडत असतो, तेव्हा कोण पाठवतं आहे ईमेल ते महत्त्वाचं. म्हणजे फ्रॉम कोणाला पाठवत आहेत, टू त्याचा ॲड्रेस असला पाहिजे. ईमेल तुम्ही लिहित असताना तो कशा संदर्भात लिहित आहे तो सब्जेक्ट त्या ठिकाणी मेन्शन केला पाहिजे. डेट ही ॲटो जनरेटेड असते तरी देखील तुम्ही त्या ठिकाणी मेन्शन केली पाहिजे. त्याची एक कार्बन कॉपी CC जी आहे ती तुम्ही पाठवतायत तर ते मग त्यात तुम्ही स्वतःला ठेवा किंवा इतरांना अजून कोणाला ठेवायचं असेल त्याची एक कॉपी तुम्ही अजून कोणाला तरी पाठवू शकता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा मेसेज ID जो आहे तो त्या ठिकाणी तुम्ही सेट करायचा आहे. अ सिरीज ऑफ रिसिव्ड, मग कुणी रिसिव्ड ज्या केलेलं असेल तर त्यांना खरंच मिळाला आहे का, आणि जर एखादा ईमेल तुम्ही पाठवलेला असेल तर त्याच्यावरती रिप्लायसुद्धा जो आहे तो तुम्हाला मिळतोय का. ह्या सर्व बेसिक गोष्टींचा विचार जेव्हा आपण ईमेल पाठवतो आहे किंवा रिसिव्ह करतो आहे तेव्हा या बेसिक स्ट्रक्चरचा यात विचार करणं खूप गरजेचं असतं. आपण इलेक्ट्रॉनिक मेल किंवा ईमेलचा जेव्हा विचार करतो त्यातील काही गोष्टी आपल्याला माहिती असल्या पाहिजेत, त्यातल्या काही टर्म्स आपल्याला कळाव्यात, म्हणून इथे तुमच्यासमोर मी मुद्दामून देतोय. पहा, इलेक्ट्रॉनिक मेल असेल, इनबॉक्स असेल म्हणजे आलेले सर्व मेल जे आहेत ते तुमच्या इनबॉक्समध्ये असतात. रिप्लाय म्हणजे त्याला जर तुम्हाला इन केस काही पटकन रिप्लाय द्यायचा असेल तर तो पण देता येतो. तो मेल तुम्हाला पुढे पाठवायचा असेल तर त्याला आपण फॉरवर्ड असं म्हणतो. मग एकापेक्षा जास्त लोकांना पाठवायचा असेल तर तो पण तुम्ही पाठवू शकता. तुमची कॉन्टॅक्ट लिस्टमधून तुम्ही जो आहे किंवा त्या ॲड्रेस बुकमधून जे आहे ते ईमेल ॲड्रेस त्या ठिकाणी तुम्हाला जे आहे ते आता तर खरं तर आर्टिफिशियल इंटेलिजन्समधून तो ईमेल ॲड्रेस 2-3 कॅरेक्टर्स तुम्ही त्या ठिकाणी टाईप केले की लगेच येतो. मग तुमच्या कॉन्टॅक्टचा ग्रुप असेल तर त्यांना पाठवायचं असेल, डिस्ट्रीब्युशन लिस्ट तुम्ही तयार केली असेल तर ती पाठवायची असते. तुमच्या स्वतःच्या नावाने तुम्ही सिग्नेचर तयार केलेली असेल तर ते पण तुम्हाला पाठवता येऊ शकतं. त्याच्यासोबत काय अटॅचमेंट्स कोणत्या पद्धतीचे असतात, मग ते टेक्स्ट डॉक्युमेंट असेल, ग्राफिक्स असतील, फोटोज असतील, व्हिडिओज असतील, ऑडिओज असतील, काही प्रोग्राम्स असतील, ह्या पण तुम्ही पाठवू शकता. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याची सिक्युरिटी जी आहे ते थोडंसं आता इथे त्यांनी डिसॲडव्हान्टेज म्हटलेलं आहे, परंतु त्याचा देखील आपण या ठिकाणी विचार करू शकतो. म्हणजे थोडक्यात इलेक्ट्रॉनिक मेलचा विचार करतो तेव्हा ह्या सर्व गोष्टींचा आपल्याला एकत्रित विचार करावा लागतो. इथून पुढचा जो आपला घटक आहे तो आहे ऑडिओ कॉन्फरन्सिंग. ऑडिओ कॉन्फरन्सिंग म्हणजे थोडक्यात काय तर अ कम्प्युटर बेस्ड कम्युनिकेशन सिस्टीम अलाउज अ ग्रुप ऑफ कम्प्युटर युजर्स ॲट अ डिफरंट लोकेशन्स टू कंडक्ट अ व्हर्च्युअल कॉन्फरन्स. म्हणजे थोडक्यात काय की 2, 3, 4, 5 कॉलर्स जेव्हा एकत्रित येतात एका कॉलवरती येतात तेव्हा तो कॉल होतो कॉन्फरन्स कॉल. आणि मग तेव्हा प्रत्येक व्यक्ती आपापलं मत मांडतो आणि त्यानंतर एक कुठल्या तरी ते निर्णयापर्यंत पोहोचतात. असं जेव्हा कम्युनिकेशन होतं टेलिफोनच्या माध्यमातून आणि कम्प्युटर तेव्हा त्याला मदतीसाठी असतं, अशी एक सिस्टीम जेव्हा जनरेटेड होते तेव्हा त्याला आपण ऑडिओ कॉन्फरन्सिंग असं म्हणू शकतो. त्यातला आणखीन एक घटक आहे पहा, हिअर द पार्टिसिपंट्स हिअर वन अनदर ॲज दे वर इन द सेम रूम पार्टिसिपेटिंग इन अ रिअल कॉन्फरन्स. ह्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जरीही ते फिजिकली तिथं प्रेझेंट नसतील तरी असं गृहीत धरलेलं असतं की ते एका रूममध्ये प्रेझेंट आहेत आणि एक व्यक्ती आपलं मत मांडत असते आणि इतर व्यक्ती ते मत ऐकत असतात. अशा पद्धतीने त्याची रचना केलेली असते. द ऑडिओ कॉन्फरन्सिंग सिस्टीम्स डू नॉट अलाउ द पार्टिसिपंट्स टू सी वन अनदर. आणि यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे ऑडिओ असतं, यात व्हिडिओ किंवा एकमेकांना पाहणं ही गोष्ट अजिबात इन्क्लूड नसते. या फिगरमधून तुमच्या ती गोष्ट लक्षात आली असेल. ऑडिओ कॉन्फरन्सिंगमधली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मल्टिपल कॉलर्सला ही गोष्ट जी आहे ती अलाउ केलेली असते. तिथून पुढची जी गोष्ट असते ती म्हणजे की तुमचा जो ॲक्सेस नंबर आहे, कॉन्फरन्स ID आहे, पिन नंबर आहे, या पण गोष्टी याच्यामध्ये ज्या आहेत ते खूप महत्त्वाच्या असतात. स्कायपी किंवा बिझनेस आणखीन काही टूल्स आहेत की ते ऑडिओ कॉन्फरन्सिंगला बऱ्यापैकी जे आहे ते भर देतात आणि याचा वापर विशेषतः कॉर्पोरेट फील्डमध्ये खूप छान पद्धतीने
केलेला असतो. थोडक्यात ऑडिओ कॉन्फरन्सिंग हे आजकाल वापरण्यात येणारं खूप चांगलं टूल जे आहे ते ICT मधलं आपल्याला म्हणता येईल. मग याचे काय ॲडव्हान्टेजेस असतात पहा. ऑडिओ कॉन्फरन्सिंग इज अ कॉस्ट इफेक्टिव्ह कम्युनिकेशन टूल. म्हणजे थोडक्यात काय की वेगळं तुम्हाला काही करायची गरज नाही. एकाच टेलिफोनच्या माध्यमातून तुम्ही 4-5 लोकांशी कनेक्ट होऊ शकता. ऑडिओ कॉन्फरन्सिंग इज इझिली ॲक्सेसेबल. जर ती व्यक्ती नेटवर्कमध्ये असेल तर कुठूनही तुम्हाला त्या व्यक्तीसोबत ॲक्सेस जो आहे तो लगेच मिळतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फिजिकली तुम्ही कुठेतरी एके ठिकाणी येऊन एकत्रित वेळ घालवण्यापेक्षा एका कॉलवरती तुम्ही सर्व लोक एकत्रित येऊ शकता. त्यामुळे तुमचा वेळ जो आहे तो वाचतो. थोडक्यात या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या ऑडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये येतात. आता सध्याची सर्वात पॉप्युलर जी कॉन्फरन्सिंग आहे ती आहे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग. मग व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमधला सर्वात महत्त्वाचा फायदा हाच की तुम्ही ऑडिओ जसं ऐकताय तसं ते व्हिज्युअली तुम्ही त्या व्यक्तीला पाहू शकता. आणि ही गोष्ट खूप अपील करणारी आहे. सो व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, अ कम्प्युटर बेस्ड कम्युनिकेशन सिस्टम दॅट अलाउज अ ग्रुप ऑफ कम्प्युटर युजर्स ॲट डिफरंट लोकेशन्स टू कंडक्ट अ व्हर्च्युअल कॉन्फरन्स. म्हणजे व्हर्च्युअली तुम्ही कनेक्टेड असतात. हिअर द पार्टिसिपंट्स कॅन सी अँड हिअर इच अदर ॲज इफ दे वेर इन द सेम रूम पार्टिसिपेटिंग इन अ रिअल कॉन्फरन्स. म्हणजे जसं काही ते सर्व लोक एका रूममध्ये बसून एकमेकांसोबत चर्चा करतायत असा अनुभव देणारा जो एक घटक आहे त्याला आपण व्हिडिओ कॉन्फरन्सिंग असं म्हणतो. आणि व्हर्च्युअली हे सर्व लोक एकत्रित यामध्ये झालेले असतात. याचा सगळ्यात मोठा फायदा हाच असतो पहा की तुम्ही पाहू शकता की हे सर्व लोक आपली मतं मांडू शकतात. थोडक्यात काय की ऑडिओमध्ये फक्त तुम्ही लिसनर असता, मग ते पॅसिव्ह असता किंवा ॲक्टिव्ह असता. इथे मात्र तुम्ही जे आहे ते कम्प्लीट तुमची बॉडी लँग्वेज म्हणजे थोडक्यात काय कम्युनिकेशन जे आहे ते व्हर्बल आणि नॉन व्हर्बल या दोन्ही पद्धतीने या ठिकाणी तुम्ही ॲक्सेस करू शकता, पाहू शकता, ॲसेस करू शकता. आणि तुम्हाला कळतं की होय प्रत्येक व्यक्तीला कशा पद्धतीने आपलं मत मांडायचं आहे. आणि याचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मल्टिपल पार्टिसिपंट्स वेगवेगळ्या माध्यमातून, आजकाल झूम असेल, गुगल मीट असेल, वेबएक्स असेल, याच्या माध्यमातून हे लोक जे आहेत ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा वापर करत असतात. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा आणखीन एक महत्त्वाची गोष्ट ते म्हणजे अशी आहे की याच्यामध्ये वेगवेगळ्या कंपनीज जे आहेत ते त्यांचं इंटरनल नेटवर्क एक्सटर्नल पार्टिसिपंटला एकत्रित करण्यासाठी फायरवॉलच्या माध्यमातून सिक्युअर करत असतात. आणि खूप छान पद्धतीने हे जे टूल आहे ते वापरलेलं असतं. थोडक्यात तुमच्या ह्या सर्व गोष्टी लक्षात आलेल्या असतील की बेसिक्स ऑफ इंटरनेटचा आपण विचार केलेला आहे, इंटरनेटचा विचार केलेला आहे, ईमेलचा विचार केला आहे, ऑडिओ कॉन्फरन्सिंग आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंग याचा जर आपण एकत्रित विचार केला तर ह्या सर्व गोष्टी यामध्ये उपयोगाच्या असतात. मला खात्री आहे मित्रांनो की तुम्हाला याची थोडक्यात तोंड ओळख या ठिकाणी झालेली आहे. डॉक्टर हना जगताप सरांनी याच विषयावरती खरं तर एक पुस्तक लिहिलेलं आहे, सुविचार प्रकाशनचं. त्या पुस्तकामध्ये या संदर्भातील अधिकची माहिती तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावरती आधारित जे वेगवेगळे प्रश्न आणि त्यांची उत्तरं आणि त्याचं पूर्ण एक्सप्लेनेशन डॉक्टर जगताप सरांनी त्यामध्ये दिलेलं आहे. माझी विनंती आहे की तुम्ही त्या पुस्तकामध्ये अधिक माहितीसाठी अभ्यास करायचा आहे, ते पुस्तक विकत घ्यायचं आहे. थँक्यू सो मच.